मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 13. मग कर ना माझ्याशी लग्न. मेघाच्या हट्टापायी बळेच पूरबने खिचडी खाल्ली. सहगल प्रोजेक्ट डिस्कस करत जेवणे उरकली. भास्कर सर शिराज ग्रुप ऑफ कंपनीजच्या पोस्ट टेकओव्हर सेलिब्रेशनसाठी गेलेले. हे टेकओव्हर नुकतेच SWCने पूर्ण केलेले. घरी पोहोचता क्षणी सोफ्यावर बॅग टाकली आणि डोळे मिटून थोडा वेळ शांत बसली. मोबाईल चेक केला तर 100च्या वर अनरीड व्हॉट्सॲप मेसेजेस. आर्याने पाठवलेल्या नैनितालच्या फोटोंनी मोबाईल गॅलरी पूर्ण भरलेली. फोटो बघतच विचार करू लागली. बच्चा लवकर ये ग, मम्मा तुला खूप मिस करत आहे. किती धमाल करताय तिकडे सगळे. या लवकर ट्रिप संपवून. तरीही अजून उद्याचा एक दिवस आहे. उद्या संध्याकाळी भेटू. कुणीच नाही घरी बोलायला. एकटीला बोर होतंय. पूरब थांब म्हणत होता. डॅडी येईपर्यंत गप्पा मारू म्हणाला. पण ते योग्य नाही वाटलं मला. एकतर आज इतक्या वर्षांनी परत त्याने तो विषय छेडला. त्याला कसेबसे समजावले. आय होप तो सरांशी याविषयी काही बोलला नसेल. गुप्ता सरांनी थेट विचारलं तर काय करणार मी कशी त्यांना नाही म्हणू. भास्कर सर ही ती व्यक्ती आहे जिने समीरच्या जाण्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या माझ्या आयुष्याला एक मार्ग दाखवला होता. कामात झोकून देण्याचा. विश्वास दाखवलेला की तू खंबीरपणे लढू शकतेस. पाठिंबा दिलेला हर एक नवीन आव्हान स्वीकारण्याचा. फक्त करिअरच नाही, आयुष्यभराचे देणे लागते मी. लवकरात लवकर कुणीतरी चांगली मुलगी पूरबच्या आयुष्यात येऊ दे रे देवा. किंवा सुप्रीम प्रोजेक्ट त्याला मिळाले तरी बिझी होऊन जाईल. पण मिळेल का सुप्रीम प्रोजेक्ट SWCला? मुख्यत्वे करून आज जे काही झाले, आपण जे काही राजीवना बोललो, त्यानंतर तर कदाचित शक्यच नाही. किती जास्त बोललीस मेघा, याची जाणीव आहे का? राजीवनी कसं काय सगळं शांतपणे ऐकून घेतलं. पण आता माझ्याच मनाला रुखरुख लागली आहे. दुपारपासून बेचैन वाटतंय. सॉरी म्हणू का ईमेल करून? मेघा वेडी आहेस का? फाड तोंडावर बोलताना काही वाटलं नाही आणि आता सॉरी म्हणण्यासाठी फॉर्मल ईमेल? वा. भेटून सॉरी म्हणायला हवे. परत भेटायचे? नाही नकोच ते. मग काय करायचं? विचार करत असताना राजीव मेहराचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. मिस जोशी, आय विल ट्राय टू बी ऑन टाइम फॉर युअर नेक्स्ट प्रेझेंटेशन. वेळेवर येण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्याने किंचितसे हसत दिलेले उत्तर तिला आठवले. नेक्स्ट प्रेझेंटेशन? ते कसं शक्य आहे? असं का म्हणाले राजीव? तेवढ्यात फोन वाजला. प्रियाचा फोन होता. ऑफिसच्या बाहेरची एकुलती एक मैत्रीण. काय VP मॅडम, कुठे गायब? ना फोन ना मेसेज. अवॉर्ड सेरेमनीच्या दिवशी बोललो, त्यानंतर काहीच नाही. प्रियाची नेहमीची तक्रार. अगं 15 दिवस पण झाले नाहीत अवॉर्ड सेरेमनीला आणि मी मेसेज केला होता 1-2दा. मेघाचे स्पष्टीकरण. हो, माझ्या एवढ्या भन्नाट जोकवर तू मला फक्त एक स्माइली पाठवते, त्याला मेसेज नाही म्हणत. प्रिया, तुझे ते हत्ती आणि मुंगीचे जोक्स वाचून माझ्या डोक्याला मुंग्या येतात. आरव आणि अर्णव किती वर्षाचे झालेत ग? आता 12 वर्षाचे होतील. प्रिया थाटात स्वतःच्या जुळ्या मुलांची वये सांगत होती. हो ना, मग आरव आणि अर्णव पण याहून बरे जोक्स करत असतील. तू कुठल्याही अँगलने त्यांची आई वाटत नाहीस. किती हुशार आणि मॅच्युअर आहेत ते दोघे. मेघे, सगळ्यांनीच मॅच्युअर होऊन कसं चालेल ग? कोणीतरी थोडासा वेडेपणा करायला नको का?
हो ग बाई, वेडेपणा करण्याचे कॉपीराईट तुझ्याकडेच आहेत. प्रदीप कसे काय तुझ्यासोबत मॅनेज करतात देव जाणे. मेघाने हसत मान हलवली. अरे वो दिल का डॉक्टर है और उसका दिल हमारे पास है. हमारे बैंक के लॉकर में सेफ रखा हुआ है. आपल्या कार्डिओलॉजिस्ट नवऱ्याबद्दल बोलताना प्रियाची मस्करी. प्रिये, तुला ICI बँकेत ब्रँच मॅनेजर कोणी बनवलं याचं खरंच मला आश्चर्य वाटतंय. ब्रँचमध्ये काही काम नसतं का ग तुला? उगाच काहीही व्हॉट्सॲप फॉरवर्ड पाठवत असतेस दिवसभर. पण तू तर दिवसभर त्यातला एकही वाचत नाहीस. मला डायरेक्ट रात्रीच त्या 2 निळ्या रेषा दिसतात. कारण मी दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करते. तुझ्यासारखं सतत सोशल मीडियावर भिरभिरायला मला रिकामा वेळ नसतो. अय, रिकामी मी पण नाहीये. पण काय आहे ना, आय वर्क स्मार्ट, नॉट हार्ड. अरे आपण काम करत नाही, सगळ्यांकडून करवून घेतो. बॉस असण्याचे फायदे. जाऊ दे, तुला नाही समजणार. हो प्रिये, मला खरंच नाही समजणार. असंही तुझे स्मार्ट वर्कचे फंडे माझ्या वर्क प्रिन्सिपल्सच्या थोडेसे अगेन्स्ट आहेत. त्याचं काय आहे ना. बस 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 पुरे. आता मला सुपरवुमन VP मॅडमचे लेक्चर ऐकायचं मूड नाही. आत्ताच मी प्रदीपचे गुड पॅरेंटिंग स्टाईलवर ज्ञान ऐकले आहे. आता तुझे नको. तुझे लेक्चर उद्या ऐकेन. सगळे मलाच का लेक्चर देत असतात. तिच्या या वाक्यावर दोघीही खळखळून हसल्या. प्रियासारखी आनंदी, हसरी, बडबडी पण जीव टाकणारी मैत्रीण मिळायला भाग्यच लागतं. तिची मस्करी, हेच काय ते हसण्याचे आणि आनंदाचे क्षण मेघा भरभरून जगून घ्यायची. बाकी तिच्या नेहमीच्या वृक्ष व्यावसायिक आयुष्यात प्रिया नावाचा हसरा ओॲसिस होता. 5 वर्षांपूर्वी तिच्या झिरकॉन कॉम्प्लेक्स अंधेरीच्या घराचे हाऊसिंग लोन घेताना झालेली ओळख. मेघा ICI बँकेची HNI म्हणजेच हाय नेट वर्थ कस्टमर असल्या कारणाने लोनची प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी डायरेक्ट मॅनेजर मॅडम भेटायला आलेल्या. प्रिया पटवर्धन, ICI बँक मॅनेजर, अंधेरी ब्रांच. फायनान्स ही समान कार्यभूमी दोघींची. प्रियासुद्धा NM कॉलेज मुंबईची MBA फायनान्स आणि मेघाने ग्रॅज्युएशन NM मधून केलेले. त्यानंतर IIM साठी ती बँगलोरला गेलेली. NM कॉलेजमुळे तर अजून ओळखी निघाल्या आणि मेघा प्रिया मैत्रीच्या बंधनात अडकल्या. बरं, मी यासाठी फोन केला, सिंघानिया स्कूलचा काही रिप्लाय आला का ग? नाही ग, मी चातकासारखी वाट बघते आहे. यावर्षी तर सिंघानियामध्ये आर्याचे ॲडमिशन झालंच पाहिजे. गेले 3 वर्ष मी ट्राय करत आहे. यावर्षी तर आर्या त्यांची एंट्रन्स टेस्ट पण फ्लाइंग कलर्सने क्लिअर झाली आहे. फुटबॉलच्या टीमसाठी फिजिकल टेस्ट पण झाली. आता फक्त एक फायनल इंटरव्ह्यूचा कॉल आला की झालं. त्यांच्या ईमेलची वाट पाहते आहे. 1-2 दिवसात यायला पाहिजे, नाहीतर हे वर्ष पण वाया. तिची आत्ताची शाळा पण तशी छानच आहे, पण सिंघानियामध्ये स्पोर्ट्सला भरपूर वाव आहे आणि स्टडीज पण बेटर आहेत. अगं, तू मला काय सांगते सिंघानियाचे महत्त्व? माझी 2 माकडं तिथेच तर आहेत. गप ग, एवढी सोन्यासारखी गुणी मुलं आणि म्हणे माकडं. अगं, एवढी गुणी वाटतात तर घेऊन जा 2-4 दिवस, म्हणजे आम्हा दोघांना जरा सेकंड हनीमूनला जाता येईल. प्रिया खळखळून हसली आणि मेघाचे डोळे विस्फारले. ही कधी काय बोलेल याचा भरवसा नाही. तुम्हा लव्ह बर्ड्सना सेकंड हनीमूनची काहीही गरज नाही. बघावं तेव्हा आरव आणि अर्णवला घरी सोडून तुम्ही दोघं भटकत असता. अरे, घरी सोडून काय? त्यांना आजी आजोबांचा लळा आहे म्हणून सोडतो. हो हो, माहिती आहेत मला तुझी कारणं. जाऊ दे, आपण शाळेबद्दल बोलत होतो. बघूया यावर्षी तरी ॲडमिशन होते का? होईल ग, तू नको काळजी करू. बाप्पा सब कुछ ठीक कर देगा. गणेशाची निस्सीम भक्त प्रिया. गणपतीला लहान मुलांसारखे बाप्पाच असं संबोधते हे ऐकून मेघाला हसू आवरले नाही. हो ग, आता देवावरच सोडलंय सगळं. मेघाने नकळत डोळे मिटून प्रार्थना केली. ती स्कूलसाठी होती
का सुप्रीम प्रोजेक्टसाठी, का पूरबसाठी, का सगळ्यांचंच भलं होवो यासाठी? तोच सुख करता आणि तोच दुःख हरता आहे. इस टाइम भगवान अपनी सुनेगा. बोले तो हमने डायरेक्ट अष्टविनायक को सेटिंग लगाया है. वत्स, तेरा काम हो जाएगा. नंतर तेरे हात के बने उकड़ी के मोदक खिला देना. प्रियाच्या या म्हणण्यावर दोघीही खळखळून हसल्या. हो ग बाई, बनवेन तुझ्यासाठी. आधी मिळू तर दे ऍडमिशन. फिर उस मिहिर व्यास का क्या किया तूने? प्रियाने मध्येच हा विषय कुठून छेडला? मेघाला आश्चर्य. कुछ नहीं, उसको हमेशा के लिए डिलीट कर दिया. मेघाने हसतच उत्तर दिले. अरे यार, हँडसम आहे किती, अँड दिमाग का डॉक्टर. ॲटलिस्ट एकदा भेट तरी. तुला कसं माहीत हँडसम आहे? मी तर न बघता क्लिअर चॅट केलेले. अरे, काकूने आपल्याला पण पाठवलंय. ओ अच्छा, आत्ता समजलं. त्यासाठी फोन केला असशील तर आत्ताच्या आत्ता फोन ठेव. आईचं पण बरं आहे, मी नाही म्हणाले तर तुझ्याकडून ज्ञान. अगं चिडू नको, मी त्यासाठी फोन केलेला नाही. मला माहिती आहेत तुझी मते. मी सहज विचारलं. पण विचार करायला काय हरकत आहे? प्रिया, तू पण आईच्या मॅच मेकर गँगची सदस्य झाली आहेस का ग? तिला तर समजावून थकले मी, आता तू पण. मेघा, काकूंना काळजी आहे म्हणून त्या बोलतात. समीरच्या आठवणींमध्ये गुरफटून अजून किती वर्ष अशीच एकटी राहणार आहेस? प्रिया प्लीज. मेघाचा आवाज गहिवरला. पापण्यात अश्रू दाटले. प्रिया प्लीज काय? स्वतःला सेकंड चान्स द्यायचंच नाही असं ठरवूनच टाकलंयस का तू? कशासाठी सेकंड चान्स? हे असे कोणाचेही बायोडाटा बघून. आणि तो मिहिर व्यास तिकडे लॉस एंजेलिसला बसलाय. उद्या सेकंड चान्सचा विचार केला तरी तो त्याची प्रॅक्टिस सोडून इथे मुंबईत येऊन राहणार आहे का? नाही ना. म्हणजे परत मीच ॲडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज करा. कशासाठी? मग मी आहे तशी एकटी ठीक आहे ना. व्हॉट इफ यू फाइंड युअर सोलमेट? मग तर सेकंड चान्सचा विचार करशील ना. प्रिया, सोलमेट एकच होता, समीर. आणि आता तो नाहीये. आणि त्याच्यासारखे दुसरे कुणी असूच शकत नाही. सो हे सेकंड चान्स वगैरे सगळं तुझ्या डोक्यातून काढून टाक. देअर वोंट बी अ सेकंड चान्स. देअर विल बी. डोंट वरी. पुन्हा एकदा सोलमेट येईल तुझ्या आयुष्यात. आणि मीच असेन त्या बेस्ट मोमेंटची साक्षीदार. झालं तुझं? चल बाय. आता मी खूप दमले आहे. दिवसभर धावपळ केली आहे. गुड नाईट. ओके चल बाय. गुड नाईट. काही काही दिवस आयुष्यातून डिलीट करता आले तर बरं असं वाटतं. आजचा दिवस त्यात मोडतो. एक तर सकाळी सुप्रीममधील प्रेझेंटेशनची वाया गेलेली मेहनत. नंतर राजीव मेहरांना दिलेले ज्ञानाचे डोस. मग पूरबने अचानक इमोशनल होणे. आता हे प्रियाचे सेकंड चान्स आणि सोलमेट ज्ञान. पूर्ण दिवसच गडबड झाल्यासारखा वाटत आहे. नाही, एक चांगली गोष्टही घडली. सहगल प्रोजेक्ट मिळाले. बाबा म्हणतात तसे सगळेच दिवस काही परफेक्ट नसतात. नसणारच. पण त्या इनपरफेक्ट दिवसातील परफेक्ट क्षण वेचता आले की झाले. ते परफेक्ट क्षण आठवणींच्या शिदोरीत मिळकत म्हणून जमा करायचे आणि बाकीचे क्षण अनुभवाच्या गाठोड्यात बांधून ठेवायचे. आणि नंतर बाबा असेही म्हणतात, आठवणींच्या शिदोरीपेक्षा हे अनुभवाचे गाठोडेच जास्त कामी येते. या विचारातच मेघाने मोबाईलवर नेहमीप्रमाणे ऑफिस मेल्स चेक करायला सुरुवात केली. आणि सहज म्हणून पर्सनल जीमेल चेक करूया म्हणून ओपन केले आणि तिच्या डोळ्यावर तिचा विश्वास बसेना. ज्या मेलची ती वाट पाहत होती तो मेल आलेला. सिंघानिया शाळेचा. फायनल इंटरव्ह्यूसाठी 2 दिवसांनी शाळेत बोलवले होते. तिच्याही नकळत डोळे पाणावले. अजून एक स्वप्न पूर्ण होताना दिसत होते. मेघा,
आपल्या मुलांना बेस्ट स्कूलमध्ये घालायचे, सगळ्यात बेस्ट असं एज्युकेशन त्यांना मिळालं पाहिजे. मी जसे लहानपणी कष्टात दिवस काढले तसे माझ्या मुलांना काढावे लागणार नाहीत. समीरचे 11 वर्षांपूर्वीचे शब्द तिला आठवले. वयाच्या 7व्या वर्षी आई वडिलांच्या ॲक्सिडेंट नंतर दूरच्या काकांच्या घरी आश्रितासारखा वाढलेला समीर, लग्नाची फर्स्ट ॲनिव्हर्सरी त्या दिवशी मुलांविषयी भरभरून बोलत होता. लग्नानंतर 1 वर्षातच साहेबांच्या मुलांच्या गप्पा सुरू झालेल्या. मला 2 क्यूट मुली पाहिजेत, एकदम तुझ्यासारख्या, नाहीतर 1 मुलगा तुझ्यासारखा आणि 1 मुलगी माझ्यासारखी. ओके, मग मुलीचे नाव आर्या ठेवायचं आणि मुलाचं नाव आर्यन, एकदम सारखे, नावानेच बहीण भाऊ ओळखता आले पाहिजेत. समीर मोठ्याने हसला. बरं झालं तू ठरवून ठेवलंयस, माझं काम कमी. हो, आणि जगातली सगळी सुख त्यांना द्यायची, त्यांना काहीही कमी पडता कामा नये, कुठल्याच गोष्टीसाठी त्यांना मन मारावे लागू नये. समीरचे स्वप्न. नाही सगळं काही हातात द्यायचं नाही, थोडे कष्ट त्यांनाही करावे लागू दे. आपण बेस्ट स्कूल देऊ, पण अभ्यासाची मेहनत तर त्यांनाच करायची आहे. जसे तू स्वकर्तृत्वावर स्कॉलरशिप्स मिळवून IIT आणि IIM केलेस, तसेच आणि तेवढीच मेहनत आपल्या मुलांनीही करावी. मेघाने तिचे मत मांडलेले. हो ग, आपली मुलं आहेत, हुशार आणि मेहनती असणारच ना. समीर, अजून मुलं यायची आहेत, तू आत्ताच स्वप्न रंगवू नको. अरे हो, देन लेट्स स्टार्ट मेकिंग बेबीज, असे म्हणत समीरने मेघाला मिठीत घेतले. विचारांच्या नादात फोन हातातून निसटला आणि मेघाने दचकून खाली पाहिले. खाली वाकून पडलेला फोन उचलला आणि स्कूलच्या ईमेलला रिप्लाय टाईप करू लागली. डोळ्याच्या पाणावलेल्या कडा बोटांनीच अलगद टिपल्या. समीर, आपण एकत्र पूर्ण करणार होतो ना ही सगळी स्वप्न? गेलास निघून, सगळं अर्ध्यात सोडून, सगळी स्वप्न माझ्या उंजळीत देऊन. बस, आता ही स्वप्न पूर्ण करणे हेच आयुष्याचे ध्येय आहे. आता तिला आर्याला कधी एकदा भेटते असे झालेले. उद्या रात्री येतीलच सगळे. परवा सिंघानिया इंटरव्ह्यू. समीरचे स्वप्न पूर्ण. हे स्वप्न आर्याच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येणार होते. नवा दिवस, नवा सूर्योदय, नवा सोबती.